हिने साखर कारखाने विका, पण साखर कारखाने तात्या दादा 400 कोटीचा कारखाना निलाव्यात काढायचा आणि 50 कोटीला विकायचा, वरच्या कर्जाला गोल मारायचा। 400-500 कोटीची मालमत्ता हिने 50 कोटी 40 कोटीला घेतलेले आहे। हिने खोट्या कंपन्या काढल्या दादा, त्या कंपन्यांच्या वरती कर्ज दाखवली। हिने खोट्या कोऑपरेटिव्ह संस्था काढल्या, त्याच्यावर कर्ज दाखवली। जी कंपनी नोकर भरतीला सक्षम नव्हती, काळ्या यादीत होती, त्या कंपनीकडनं नोकर भरती केले। 30 लाख 25 लाख 40 लाख रुपये एका कॅन्डिडेट कडून हिने घेतलं। दादा आता परत त्यांना परवानगी दिली 500 नोकर भरती करायला। 500 गुणिले 30 लाख लय मोठं घमाय, 150 कोटीचं। ह्या बँकेवर प्रशासक नेमा आणि घोटाळा भागदारांच्या वरती कारवाई करा, ही मागणी आमची आहे।